मला काही फारसं याच्यामध्ये कविची कोण आहे याची माहिती नाही आहे. पण एक गोष्ट खरी आहे की सिंधुदुर्गाचा तो मालवणचा ऐतिहासिक परिसर आणि तिथं उभा केला झालेला पुतळा, त्या पुतळ्याच्या संबंधीचं काम ज्यांच्यावर दिलं त्यांचा या क्षेत्राचा अनुभव हा अत्यंत मर्यादित होता असं दिसतंय. एवढं मोठं काम त्यांनी कधी केलेलं नाही असं दिसतंय. असं असताना त्यांच्या ही जबाबदारी टाकणं आणि त्यांनी जे एकंदर जे काही काम केलं त्याचा दर्जा हा बघितल्याच्यानंतर शेवटी असा अपघात घडेल अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. आज जे मुख्यमंत्री किंवा बाकीचे सरकारी सांगतायत की त्याचं कारण वाऱ्याचा वेग असा होता, हे त्यांनी कारण सांगितलं. आता स्पष्ट सांगायचं म्हणजे की अनेक ठिकाणी महाराष्ट्रात छत्रपतींचे पुतळे आहेत. मुंबईमध्ये इंडिया गेटच्या जवळ समुद्र किनारी हा पुतळा त्या ठिकाणी आहे की जो 1958 साली उभारला. त्याला काही झालं नाही. अशी उदाहरणं अनेक दिसतील. मुंबईमध्ये शिवाजी पार्कला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. शिवाजी पार्कच्या पुतळ्याच्या पाठीमागं समुद्र आहे, तिथेही वारा आहे, समोर मैदान आहे. आणि त्यामुळं जे काही कारणं सांगितली जातात की योग्य आहेत असं दिसत नाही. याच्यातून स्वच्छ असं दिसतंय प्रायमा फेसी की ज्यांना काम दिलं त्यांना अनुभव नव्हता. अशा प्रकारचं मोठं काम त्यांच्यावर देणं हे योग्य नव्हतं. आणि त्यासाठी शेवटी जे काही घडायचं ते घडलं. आणि महाराष्ट्रात नाही पण देशाच्या अनेक भागामध्ये शिवछत्रपतींच्या संबंधीचा असा असलेला सगळा घटक आज अस्वस्थ आहे, दुःखी आहे. असं आहे की रोजची वर्तमानपत्र तुम्ही लोक जी प्रसिद्ध करतात ती जर हल्ली बघितली तर रोज 1, 2, 3 तरी केसेस अशा वाचायला मिळतात की इथं स्त्रियांच्या अत्याचार, कुणाचा विनयभंग, दुर्दैवानं या सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढत आहेत. आणि राज्य शासन विशेषतः गृह खातं यासाठी जी सक्तीची आणि कठोर कारवाई करून एक प्रकारचं लोकांच्यामध्ये आत्मविश्वास पैदा करायची जबाबदारी त्यांच्यावर आहे, त्याची पूर्तता केली जात नाही. हे कधी घडत नव्हतं महाराष्ट्रात, दुर्दैवानं घडतं.